शुक्रवारच्या सायंकाळच्या या मननामध्ये आपल्या सगळ्यांचं प्रभू येशूच्या गौरवी नावात स्वागत आहे। सुंदर संगीत आपण गाऊया विजय संगीतातून। विजय संगीत गीत नंबर 135 ईश्वराच्या पंखाखाली। उपासना संगीतामध्ये गीत नंबर आहे 35 आणि विजय संगीतात आहे 135। ईश्वराच्या पंखाखाली सर्वदा तू अस्तित्व नित्य तो तुला सांभाळे तो यहोवा परात्मा संकटेही लागताना तो पुढाशया देई भीती उपाराची सोडी रक्षितो रात्री चाल नारी लरे किंवा घोर तीव्र जे अरिष्ट ज्ञात करी ते न बाधे तुला जा तुझ्या सर्व बाजूंना लागो जरी पडती द्वेष लागे जाची तुला दुष्ट नाशा पावती राजा भाई प्रेमे करी शियाश्रय आतुर्या तो पंखाखाली ठेवी तुझा राजभर त्याला हाक मारुनिया उद्धार पावशी अंती शांती पाऊनिया सौख्य स्थानी पोचशी। परमेश्वराचा आश्रय आम्हाला या गीतांच्या द्वारे जाणवत असतो। ती समक्षता आम्हाला या सुंदर गीतांच्या द्वारे लाभत असते। आज पवित्र वचन आपण मनन करणार आहोत। तत्पूर्वी आपण नित्याच्या प्रार्थना ह्या करणार आहोत। उपकार स्तुती आभार विनंत्या प्रभू समोर आपण मांडणार आहोत। आज विशेषतः ज्या वचनावर आपण मनन करू त्या वचनाचा सारांश आणि भाग असणार आहे की परमेश्वराचं भय हे आम्हाला आशीर्वादाचं केंद्र ठरत असतं आणि म्हणूनच परमेश्वराचं भय याविषयी आज आपण मनन करणार आहोत। आपल्या नित्याच्या प्रार्थना विनंत्यांमध्ये आम्ही आभार मानूया की या वर्षांमध्ये प्रिय लेकरांना प्रभुदेव आपली कृपा पुरवतोय। विशेषतः नर्सिंग ट्रेनिंग मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण आशीर्वादाची प्रार्थना करूया। प्रभूकडे आभार मानूया की प्रभूने या प्रिय लेकरांना कृपा पुरवली। विशेषतः अलिशिबा जयकर आहे, तिला प्रभूने पास केलेला आहे, तिच्या शिक्षणात प्रभूने कृपा पुरवली। त्यासाठी आभाराची प्रार्थना करूया। सोबतच ज्या अजूनही मुली आहेत की ज्या ट्रेनिंग पिरियड मध्ये आहेत, ज्या पास झाल्या परंतु नावं कळू शकली नाही,
अशांसाठी देखील आपण प्रार्थना करणार आहोत. वृद्ध माता पित्यांची आपण आठवण करू. आणि या दिवसात प्रियांनो थंडी वाढलेली आहे. अशामध्ये प्रत्येकाचं आरोग्य चांगलं असावं म्हणून प्रभुदेवाकडे आपण सहाय्य मागूया. प्रार्थना करू. सेनाधीश परमेश्वर पिते, आम्ही आभार मानतो या सायंकाळच्या समयी ही सुंदर गीतं ज्या वेळेला आम्ही गातो त्यावेळेला आम्ही आमचा विश्वास शब्दांच्या द्वारे प्रगट करत असतो. ईश्वरा, तुझ्या पंखाखाली मोठा आश्रय आहे आणि या गीतामधूनच तो आश्रय आम्ही बोलून प्रगट केला. आमचा विश्वास आम्ही त्यातून जाहीर केला. प्रिय प्रभू, आम्ही आभार मानतो या सायंकाळच्या समयासाठी, कारण की प्रति सायंकाळी तुझ्या पवित्र वचनातून तू आमच्याशी बोलत आहेस. तुझ्या प्रिय दासांसाठी आम्ही आभार मानतो की जे सप्ताहभर तुझं पवित्र वचन आम्हाकडे घेऊन येतात. विशेषतः आज तुझं पवित्र वचन घेऊन येत असलेल्या तुझ्या दासासाठी आम्ही प्रार्थना करतो. पास्टर सागर कालू हे तुझं पवित्र वचन घेऊन येत असताना त्यांच्या जीवाओठाला स्पर्श कर आणि त्यांच्या करवी तू आम्हाशी बोल. परमेश्वराचं भय याविषयी बोलत असताना तू त्यांना आपली कृपा दे. प्रिय प्रभू, आम्ही आमच्या मंडळीतील प्रिय लेकरांसाठी आभार मानतो. त्यांना दिलेल्या अद्भुत कृपादानांसाठी उपकार स्तुती करतो. यासोबतच शिक्षणामध्ये तू त्यांचा पाठीराखा होतोयस म्हणून देखील आम्ही आभार मानतो. विशेषतः अलिशिबा हिच्यासाठी आभार मानतो. नर्सिंग ट्रेनिंग तिने पास केलेलं आहे प्रभू, त्यासाठी आभार मानतो. प्रार्थना करतो तिचं पुढील शिक्षण तू आशीर्वादाचं कर आणि त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. अजूनही ज्या मुली आहेत त्यांना दे बापा, त्यांची नावं जरी वेळेअभावी आम्हाला कळू शकली नाही तरी प्रभू पास झालेल्या अशा सर्व विद्यार्थिनींसाठी आम्ही आभार मानतो आणि प्रार्थना करतो. ह्या प्रिय लेकरांचं योगदान समाजाच्या सेवेसाठी, मंडळीच्या सेवेसाठी अधिक आणि अधिक असं असणार आहे. तरुण वयामध्ये या प्रिय लेकरांच्या जीवनाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव पित्या होऊ दे. विशेष थंडी वारा वाढतोय, यामध्ये प्रत्येकाचं आरोग्य चांगलं असावं यासाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रत्येकाला तू चांगलं आरोग्य दे. वृद्ध माता पित्यांमध्ये सुलोचनाबाई मार्गे आहेत, त्यांना आरोग्याची गरज आहे. प्रभू तू त्यांना आरोग्य पुरेव. सोबतच विल्यम सोनेरी सर आहेत, त्यांना देखील तू आरोग्य देतोयस, त्यासाठी आम्ही आभार मानतो. मनीषा गॅरिसन आहेत प्रभू, त्यांना देखील तू आरोग्य देतोयस म्हणून आम्ही आभार मानतो. विशेषतः या दिवसांमध्ये प्रिय प्रभू तुझे पवित्र वचनाचं मनन चिंतन आम्हासाठी जे येत आहे प्रभू, सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणीपासून त्यातून रक्षण देऊन हा पवित्र वचनाचा मानना आम्हासाठी नव्याने आशीर्वादित कर. आज तुझे दास बोलत असताना त्यांना तू स्पर्श कर. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आजचा शास्त्र भाग मी वाचतो आणि मग मननासाठी मी आमंत्रित करेन. आज आपण नीतिसूत्रे याचा पहिला अध्याय वचन 7 यावर मनन करू. नीतिसूत्रे अध्याय 1 वचन 7. परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानितात. पुन्हा एकदा वाचतो. परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानितात. आजच्या सायंकाळच्या मननासाठी मी संपूर्ण मंडळीच्या वतीने स्वागत करतो आणि विनंतीही करतो, मान्य पास्टर सागर कालू यांना कृपा करून आपण पुढे यावं व पवित्र वचनातून आम्हास बोध द्यावा. परत एकदा मी परमेश्वराचे आभार आहेत की सुंदर संधी हे त्याच्या कृपेने, त्याच्या दयेने हे प्राप्त झालेले आहेत. आणि म्हणून परत एकदा सर्वांना सलाम, जय मसीह की अँड प्रेज द लॉर्ड. ज्या प्रभू ख्रिस्ताच्या भयामध्ये तुम्ही आणि मी वाढत आहोत, ज्या प्रभू ख्रिस्ताकडे तुम्ही आणि मी बघित पुढे जात आहोत, ते आपा प्रत्येकाला देवबाप आशीर्वादित करो. बघा काही वचन आहेत ते तुमच्यासाठी देखील टाकण्यात येईल आणि ते आपण बघणार देखील आहोत. नीतिसूत्रे ह्याचा पहिला अध्याय आणि वचन 7 म्हणजे नीतिसूत्रे 1:7 हे आपण वाचलेलं आहे. परमेश्वराचं भय म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ आहे. हे संडे स्कूल पासून आपण वचन बघित आलेले आहोत. या वचनाबद्दल आपल्या प्रत्येकाला माहित आहे. शलोमोन जो राजा, जो दाविदाचा पुत्र, जो अतिशय विद्वान होता, तो ज्ञान म्हणजे काय हे प्रगट करत आहे. नीतीचे शिक्षण हे आम्हाला नीतिसूत्रामध्ये बघायला भेटतं. सूत्र म्हणजे एक प्रकारची मोजमाप करणं आणि म्हणून तुम्ही आणि मी आपल्या जीवनाची नीतिमत्वता कशी आहेत, कुठपर्यंत आहेत हे तुम्ही आणि मी मोजून पाहणार आहोत. आणि म्हणून यासाठी नीतिसूत्रे 1:7 आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून त्याकडे
तुम्ही आणि मी अधिक लक्ष लावणार आहोत. तुम्ही आणि मी अधिक त्या वचनाकडे बघित पुढे जाणार आहोत. ज्ञान हे आम्हाला समृद्धीकडे घेऊन जाते. पण ही समृद्धी कशी आम्हाला प्राप्त होईल? ही समृद्धी आम्हाला परमेश्वराचे भय धरून आम्हाला प्राप्त होईल. आम्हाला प्रतिफल देणारा हा परमेश्वर आहे, म्हणून त्याच्याकडे बघत राहण्याची गरज आहे. ज्ञान प्राप्त करणे म्हणजे परमेश्वराचे भय प्राप्त करणे. ज्याच्याकडे ज्ञान आहे तो पापापासून लांब पळतो, आणि जो पापापासून लांब पळतो त्याचं जीवन हे आशीर्वादित आहे. आणि ज्याचं जीवन आशीर्वादित आहे तो परमेश्वराकडे नेहमी बघत राहतो. त्याचं लक्ष हे परमेश्वराकडे असतं. त्याचं लक्ष परमेश्वराच्या नियमशास्त्राकडे असतं. त्याचं लक्ष परमेश्वराने जे वचन त्याला दिलेले आहे त्या वचनावर पाऊल ठेवून तो पुढे जातो. तो व्यक्ती परमेश्वराचं भय बाळगतो. जो व्यक्ती परमेश्वराचं भय बाळगतो तो व्यक्ती आध्यात्मिक रीतीने वृद्ध होतो. तो नेहमी देवाची स्तुती व देवाची आराधना करतो. देवाचे भय म्हणजे खोटे जीवन न जगणारा व्यक्ती. जो परमेश्वराचं भय बाळगतो तो नेहमी सत्य आपल्या जीवनातून प्रगट करतो. तो सत्याने चालतो, कारण मार्ग सत्य जीवन हे मीच आहे असं परमेश्वराने सांगितलेलं आहे. असं येशू ख्रिस्ताने सांगितलं आहे. म्हणून जो येशू ख्रिस्त सत्य आहे त्या सत्याला धरून चालणारा व्यक्ती म्हणजे तो परमेश्वराचं भय बाळगतो. तर तो नियमशास्त्रांचं पालन करतो. ज्यावेळेस नियमशास्त्र आपल्या समोर हा शब्द येतो किंवा आम्ही ऐकतो त्यावेळेस तुम्हाला मला लक्षात येतं की नियमशास्त्र म्हणजे आम्ही जुन्या कराराकडे वळतो. आणि जुन्या कराराकडे वळत असताना आम्हाला उत्पत्तीचं पुस्तक हे लक्षात येतं. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही योसेफाकडे बघतो त्यावेळेस योसेफाकडे बघत असताना आम्हाला पोटिफोरची बायको आम्हाला लक्षामध्ये येते. बघा, योसेफ हा संकटामध्ये होता आणि संकटातून जात होता. आपल्या भावांनी आपल्या प्रियजनांनी त्याला धोका दिला आपण सांगू शकतो. पण त्या संकटातून जात असताना ज्यावेळेस त्यासमोर आनंद आला, त्याला आनंद प्राप्त होण्याची संधी होती असं आपण सांगू शकतो जगिक दृष्टीने. ज्यावेळेस आम्ही बघतो की त्याला सर्व सुख प्राप्त होणार होतं जर त्याने त्या पापामध्ये पडला असता तर. पण हे जगिक सुख, जगिक आशीर्वाद, पण त्याला माहित होतं की हे जे आहे हे परमेश्वराच्या दृष्टीने अतिशय भयंकर पाप आहे. आणि म्हणून तो त्या गोष्टीचा त्याग करतो आणि परमेश्वराचं भय बाळगीत त्या ठिकाणून पळून जातो. आणि आम्हाला बघायला भेटतं जरी त्याला त्या गृहामध्ये, जरी त्याला त्या बंदिवानामध्ये टाकण्यात आलं, पण तरी देखील त्याने आनंद केला. का? कारण तो परमेश्वराचं भय बाळगत होता. आणि जो परमेश्वराचं भय बाळगतो परमेश्वर त्याला उच्च प्रती प्रस्थापित करतो, जसं योसेफाच्या जीवनामध्ये आम्हाला बघायला भेटतं. आणि म्हणून ह्या गोष्टीकडे तुम्ही आणि मी अधिक बघण्याची गरज आहे. जो परमेश्वराचं भय बाळगतो तो व्यक्ती परमेश्वराच्या कृपेत देत पुढे जातो. आणि ह्या ठिकाणी आम्हाला बघायला भेटतं की शलोमोन ही परमेश्वराचे भय बाळगत, भीती बाळगत पुढे जात होता. आणि म्हणून त्याला अतिशय विद्वान असं त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. आपण यावेळेस काय वचन बघणार, त्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे त्याच्यावर आपण अधिक मनन करणार आहोत. बघा, जर अनुवादाचं पुस्तक जर बघितलं, अनुवाद 5:29, बघा मी आपल्यासाठी वाचतो. अनुवाद 5:29, त्यांचे मन नेहमी असेच राहिले म्हणजे त्यांनी माझे भय धरून माझ्या सर्व आज्ञांचे पालन केले तर किती बरे होईल. तशाने त्यांचे व त्यांच्या संततीचे निरंतर कल्याण होईल. माझे भय धरून माझ्या सर्व आज्ञांचे पालन केले तर किती बरे होईल, असं परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगत आहे आज. जरी इस्रायल लोकांसाठी लिहिलेलं आहे, जरी त्या काळामध्ये मोशे बरोबर ते लोक होते, पण आज हे परमेश्वर हे वचन तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. जर आम्हाला परमेश्वरापासून आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे तर आम्हाला परमेश्वराचे नियमशास्त्र पालन करावं लागेल, परमेश्वराची आज्ञा पालन करावाच लागेल.
जर आम्ही परमेश्वराच्या वचनांचं आम्ही काहीतरी कमीपणा किंवा त्यामध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न केला तर उलट आम्ही एक शाप स्वतःवर ओढून घेतो. जर आमचं जीवन आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला कल्याण प्राप्त करायचे आहे, जर आम्हाला अति समृद्धी प्राप्त करायची आहे, तर आम्हाला परमेश्वराचं भय बाळगावं लागेल असं देवाचं वचन सांगत आहेत. आणि हे नियमावली किंवा हे नियमशास्त्र शलोमोनानं देखील शिकलं. तो शिकला आणि म्हणून तो पुढे गेला. तो शिकत शिकत पुढे गेला आणि म्हणून त्याला अति विद्वान असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून नीतिसूत्र हे आम्हाला एक प्रकारचं ज्ञान शिकवतं. माझ्या मुला माझ्या नियमशास्त्र विसरू नको असं नेहमी प्रत्येक वाढदिवसाला नीतिसूत्रे आपण प्रत्येक लेकरांसाठी वाचतो. यासाठी की आपल्या प्रत्येक लेकरांनी देवाच्या वचनाचा आदर करीत स्वीकार करीत त्यांनी पुढे जावं म्हणून. यासाठी की त्यांचं जीवन हे आशीर्वादित व्हावं म्हणून. ह्या ठिकाणी स्पष्ट म्हटलेले आहेत, तशाने त्यांचे व त्यांच्या संततीचे निरंतर कल्याण होईल. कल्याण होण्यासाठी तुम्ही आणि मी देवाचं भय बाळगण्याची गरज आहे. बघा दुसरं वचन काय सांगतं, अनुवाद 6 आणि वचन 24. अनुवाद 6 वचन 24. आपण आपला देव परमेश्वर याचे भय बाळगावे, आपले निरंतर कल्याण व्हावे आणि परमेश्वर आपणाला आजच्या प्रमाणेच जिवंत राखावे म्हणून त्याने हे सर्व विधी पाण्याची आपणाला आज्ञा दिली. बघा ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचं भय बाळगतो, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराला पाहतो, मोशेला परत एकदा आठवण करू देते. मोशे परत एकदा आम्हाला सांगत आहेत की ज्या द्वारे परमेश्वराने त्याने पाहिलं आणि ज्यावेळेस तो डोंगरावरून परत येतो, ज्यावेळेस ते तेज, जो प्रकाश, जे किरण जे लोक बघत होते ते लोक त्याच्याकडे बघू नव्हते शकत, त्यांना त्रास होत होता. बघा हे तेज ज्यावेळेस परमेश्वराचं भय बाळगतो, हे तेज आमच्या जीवनातून देखील प्रगट होईल. हा आशीर्वाद आमच्या जीवनातून देखील प्रगट होईल. आणि म्हणून परमेश्वराचं भय बाळगेत तुम्हाला मला पुढे जायचं आहे, कारण हे आपल्यासाठी चांगले आहे. परमेश्वराचं भय बाळगणं म्हणजे तुमच्या आणि माझ्यासाठी चांगले आहे असं सोप्या शब्दामध्ये तुम्हाला मला सांगता येईल. बघा त्याचप्रमाणे नीतिसूत्रामध्ये काय सांगितलेलं आहे, नीतिसूत्रे 23 आणि वचन 17. पातक्यांचा हेवा करू नको, तर परमेश्वराचे भय अहिश बाळग. इंग्लिश मध्ये असं म्हटलं आहे, इट इज पॉसिबल टू फिअर द लॉर्ड ऑल द टाइम. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही परमेश्वराचं भय बाळगू शकता आणि हे शक्य आहे. प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळेला आपण परमेश्वराचं भय बाळगीत आम्हाला पुढे जायचं आहे. जसं योसेफाला आम्ही बघतो, संकटामध्ये होता पण परमेश्वराचं भय बाळगलं, आनंदामध्ये होता पण परमेश्वराचं भय बाळगलं. त्याचप्रमाणे तुम्ही आणि मी परमेश्वराचे भय बाळगीत तुम्हाला आणि मला पुढे जायचं आहे. बघा उत्पत्ती 22 आणि 12 मध्ये काय म्हटलेलं आहे. उत्पत्ती 22:12. मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या मुलास आपल्या एकुलता एका मुलासही माझ्यापासून राखून ठेवले नाहीत. यावरून तू देवाला भिवून चालणारा आहेस हे मला कळले. ओबिडियन्स इज द प्रूफ ऑफ फेअरिंग द लॉर्ड. आज्ञापालन हे तुम्हाला प्रगट करतं की तुम्ही देवाचे भय बाळगणारे लेकरात, असं अब्रामाद्वारे आम्हाला बघायला भेटतं. अब्रामाने आज्ञापालन केलं, जे परमेश्वराने सांगितलं त्याप्रमाणे तो अर्पण करावयास आपल्या एकुलता एका मुलाला घेऊन गेला. पण परमेश्वराने बघून त्याला सांगितलं की तू परमेश्वराचे भय बाळगतो. बघा ज्यावेळेस तुम्ही आणि मी आज्ञापालन करतो त्यावेळेस तुम्ही आणि मी परमेश्वराचे भय बाळगतो. बघा नीतिसूत्रे 13:13 मध्ये काय म्हटलेलं आहे, वचन तुच्छ मांडणारा स्वतःवर अनर्थ आणतो,
पण आज्ञेचा धाक बाळगणाऱ्यास चांगले प्रतिफळ मिळते. चांगले प्रतिफळ ज्यावेळेस तुम्ही आणि मी परमेश्वराचे भय बाळगतो त्यावेळेस तुम्हाला आणि मला चांगल्याच गोष्टी प्राप्त होतील, वाईट गोष्टी कधीच प्राप्त होणार नाही. आम्हाला शक्य आहे परमेश्वराचं भय बाळगणं प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला. ज्यावेळेस आम्ही एखादी गोष्ट करतो त्यावेळेस तुम्ही आणि मी लक्षामध्ये ठेवण्याची गरज आहे की ह्या गोष्टीद्वारे मी परमेश्वराचं वचन तुच्छ लेखत आहेत का, मी आज्ञा पालन करेल की नाही करेल, परमेश्वराला गोष्ट आवडेल की नाही आवडेल, या गोष्टीकडे, या उद्देशाकडे तुम्ही आणि मी नेहमी लक्ष देण्याची गरज आहे. पण हे कधी होईल? ज्यावेळेस तुम्ही आणि मी परमेश्वराचं भय बाळगू. एका खोलीमध्ये एक व्यक्ती राहिला. समजा आता सीसी कॅमेरा आहेत किंवा सीसीटीव्ही आहेत, पण त्या रूम मध्ये सीसीटीव्ही नाही. तो व्यक्ती काय करत आहे हे कोणालाच माहित नाही, पण परमेश्वराला माहित असतं. एखाद्या व्यक्तीला असं वाटेल की अरे वा, तो व्यक्ती एका रूम मध्ये जाऊन दारं बंद करून, खिडक्या बंद करून तो काय करत आहेत. एखाद्या वेळेस सांगेल की तो प्रार्थना करत आहेत, एखाद्या वेळेस सांगेल की तो वचन वाचत आहेत, पण हे फक्त देवालाच माहित आहे की तो एकटा काय करत आहे. आणि म्हणून आपलं एकांत जीवनामध्ये देखील परमेश्वराचं भय बाळगणं गरजेचं आहे. लोकांसमोर प्रगट करण्याची गरज नाही की मी परमेश्वराचं भय किती बाळगतो. ज्यावेळेस तुम्ही आणि मी एकटे असतात त्यावेळेस देखील आम्ही परमेश्वराचं भय बाळगणं गरजेचं आहे. तेव्हाच महत्वाचं आहे एकांतवासामध्ये परमेश्वराचं भय बाळगणं. एखादे आमचे विचार सांगतील की आम्ही एकटे आहेत, आम्हाला कोणी बघत नाही, चला वाईट काम करून घ्या, पण परमेश्वर आम्हाला बघतो. योसेफला कोण बघणार होतं? कोणीच नाही. पोटिफरची बायको स्वतःहून आली होती, पण तरी देखील परमेश्वराला योसेफला माहित होतं की माझा जीवदशाली देव हा मला बघत आहे. जरी ही माझ्या समोर आहे, ही स्वतःहून आली, पण तरी देखील त्याला माहिती होतं की परमेश्वर आम्हाला बघणार आहेत, आणि म्हणून तो त्या ठिकाणून पळाला. बघा, ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण बघणार आहोत, परमेश्वराचं भय धरणे म्हणजे त्याला ओळखून, म्हणजे तो त्याला ओळखतो. परमेश्वराचं भय धरणे म्हणजे तो त्याला ओळखतो. म्हणजे कोणाला ओळखतो? परमेश्वराला ओळखतो. ज्याला ज्ञान प्राप्त होते तो त्याचे भय बाळगतो आणि तो त्याला ओळखतो. आम्ही परमेश्वराचं भय बाळगीत ज्यावेळेस आम्ही पुढे जातो त्यावेळेस तुम्ही आणि मी पर्सनली, वैयक्तिकरित्या तुम्ही आणि मी परमेश्वराला ओळखतो. बघा, नीतिसूत्रे 9:10 मध्ये स्पष्ट म्हणलेले आहेत, परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ होय आणि परम पावित्र्याला ओळखणे हीच शून्यता होय. भय हे आपल्या वागणुकीत देखील बदल करते. आम्ही जो परम पावित्र आहेत, जो आपला सेनाधीश परमेश्वर आहेत, त्याला तुम्ही आणि मी वैयक्तिक ओळखतो. पण हे कधी होईल? ज्यावेळेस तुम्ही आणि मी परमेश्वराचं भय बाळगतो. ज्ञान हे आम्हाला ह्यासाठी आहेत की जेणेकरून तुम्ही आणि मी बऱ्या वाईटाची जाणीव करून घ्यावी, ओळख व्हावी की हे चांगले आहेत आणि हे वाईट आहेत, हे स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाईल आणि हे आम्हाला नरकामध्ये घेऊन जाईल. असं म्हणतात की विजडम अँड नॉलेज इट इज कम टुगेदर. हे एक मजबूत जोड आहे, पकड आहे, ह्याला कोणीच वेगळं करू शकत नाही. त्याचप्रमाणे परमेश्वराचं भय जो बाळगतो त्याला हे जोडलेलं जे ज्ञान आहे अतिशय मौल्यवान आहेत, ह्या ज्ञानाला पकडून ठेवतं. आणि ज्यावेळेस तुम्ही आणि मी हे ज्ञान प्राप्त करतो त्यावेळेस तुम्ही आणि मी देवाला ओळखतो. आणि जो देवाला ओळखतो त्याच्या वागणुकीमध्ये बदल होतो, कारण तो वैयक्तिकरित्या परमेश्वराला ओळखतो. त्याला माहित आहे की परमेश्वराचे जीवन कसं आहे, आणि म्हणून त्या गोष्टीमध्ये वाढत जातो. दुसरी गोष्ट, परमेश्वराचे भय धरणे म्हणजे पापापासून लांब राहणे आणि पवित्र जीवन जगणे. बघा, नीती 3:7 मध्ये स्पष्ट म्हटलेले आहेत, परमेश्वराचं भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. परमेश्वराचं भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. परमेश्वराचं भय धरणं म्हणजे
पवित्र जीवन जगण्यासाठी आम्हाला सहाय्यता प्राप्त होते. परमेश्वराचं भय धरणं म्हणजे पवित्र जीवन जगण्यासाठी तुम्हाला आणि मला सहाय्यता प्राप्त होते. दुष्कर्मांपासून आम्ही लांब पळतो, दुष्कर्मांचा आम्ही धिक्कार करतो आणि देवाच्या वचनाचा स्वीकार करीत पवित्र जीवन जगतो. तिसरी गोष्ट, परमेश्वराचे भय धरणे म्हणजे तो समाधानी असतो. बघा, मी तुमच्यासाठी वचन वाचतो. नीतिसूत्रे 22 आणि 4. नम्रता व परमेश्वराचे भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय. समाधानी, अति उच्च दर्जाचं जरी जेवण एखाद्या पर्टिक्युलर गोष्टी, एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या घरी बनलेलं आहे, अनेक अति लोअर किंवा अति गरीब परिस्थितीत जेवण जर एखाद्याच्या कुटुंबामध्ये बनलेलं आहे, पण जो समाधानी आहे तो कुठेही समाधान राहतो. जो देवामध्ये आहे तो गरिबीमध्ये राहायला देखील तो समाधान राहील, तो श्रीमंतीमध्ये राहायला देखील तो समाधानी राहील. समाधानी. म्हणून नीती 22:4 मध्ये स्पष्ट म्हटले आहे, नम्रता व परमेश्वराचं भय यांचे पारितोषिक धन, सन्मान आणि जीवन होय. पापभिरू व्यक्ती तो धन्य आहे. जो पापभिरू असतो तो धन्य आहे, असं नीतिसूत्रामध्ये देखील म्हटलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वराचं भय म्हणजे आज्ञा पालन करणे. आणि जो आज्ञा पालन करतो त्यांच्याबद्दल देव स्वतः साक्ष देतो, देव स्वतः सांगतो, त्यांच्याबद्दल देव स्वतः उभा राहून त्यांच्याबद्दल एक प्रकारे साक्ष सांगित तो पुढे जातो. परमेश्वराचा जो व्यक्ती भय बाळगतो त्या व्यक्तीला कल्याण त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होते. बघा, जसं इयोब 2 आणि 3 मध्ये काय म्हटलेलं आहे बघा, तुमच्यासाठी मी वाचतो. परमेश्वराने सैतानास विचारले, माझा सेवक इयोब याचकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. त्याचा विनाकारण नाश करण्यास तू मला चितविले, तरी तो आपल्या सत्वाला दृढ धरून राहिला आहे. बघा, ही साक्ष देव इयोबद्दल सांगत आहेत. का? कारण परमेश्वराला माहित होतं की हा माझा सरळ आणि सात्विक खरा लेकरू आहे, की जो माझे भय बाळगतो. देवबाप करो तुम्हाला आशीर्वादित करो. असेच परमेश्वराचे भय धरा आणि त्याच्या सान्निध्यात वाढत चला. परमेश्वराचं भय म्हणजे आम्ही स्वतः देवाच्या आज्ञा पालन करतो. म्हणून परमेश्वराचं भय बाळगीत चला आणि आपलं जीवन हे पवित्र ठेवण्यासाठी तोच आम्हाला मदत करणार आहे. देवबाप करो तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित करो. धन्यवाद पाळकसाहेब, पवित्र वचनासाठी मी आभार मानतो. परमेश्वर पित्याची मी मनापासून उपकार स्तुती करतो. हे सुंदर पवित्र वचन आपल्या कानी आलं. आज परमेश्वराचं भय बाळगण्याबद्दल फार सुंदरसं मार्गदर्शन आपल्याला मिळालंय. भय बाळगणारा हा पुढे जात राहतो आणि नियमशास्त्रामध्ये देवाच्या वचनाचं तो पालन करत राहतो. आणि असं करत असताना आज्ञा पालन हे त्याच्या जीवनातून प्रगट होत असतं. आणि इतका आज्ञा पालन तो व्यक्ती करायला लागतो की एकांतामध्ये सुद्धा तो परमेश्वराच्या समक्षतेमध्ये असतो. उदाहरणार्थ योसेफाचं उदाहरण आपण पाहिलं की एकांत जरी होता, कोणी पाहत जरी नव्हतं, तरी त्याला परमेश्वराचं भय होतं. आणि म्हणूनच तो परमेश्वराच्या भयामध्ये राहिल्यामुळे प्रभूने त्याला अतिउच्च केलं. परमेश्वराचं भय म्हणजे परमेश्वराला ओळखणे, परमेश्वराचं भय म्हणजे पापापासून दूर राहणे आणि परमेश्वराचं भय म्हणजे समाधानी असणे. या सुंदरशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. शेवटी आपण इयोबाचं उदाहरण पाहिलं. इयोबाकडे पाहिल्यानंतर परमेश्वराची साक्ष किंवा परमेश्वराचे शब्द आम्हाला पाहायला मिळतात की तुम्हाला विनाकारण माझा सेवक इयोब ह्याला का चिथवलं ह्याबद्दल. बघा, परमेश्वराचं भय ज्या वेळेला आम्ही बाळगतो त्यावेळेला परमेश्वर देवबाप आमच्या विषयी इतकी चांगली साक्ष देतो, इतके चांगले शब्द आमच्या कानी पडतात. प्रियांनो, परमेश्वराचं भय ही फार मोठी आणि मौल्यवान गोष्ट आहे. प्रभू देवबाप त्याच्या भयात आपल्याला वाढो,
त्याच्या समाधानात आपल्याला वाढवो, पापापासून दूर ठेवो आणि त्याच्या ओळखीमध्ये आणि त्याच्या पवित्र वचनामध्ये आपल्या सगळ्यांना तो वाढवो. आजच्या वचनासाठी मी प्रभूची स्तुती करतो आणि सोबतच मान्य पास्टर सागर कालू यांचे मनापासून आभार मानतो. आपल्यासाठी सूचना आहे, नंतर आपण प्रार्थना करूया. दिनांक 15 नोव्हेंबर म्हणजे येत्या रविवारी मान्य रेव्हरंड आर के वळवे पाळक साहेब हे पवित्र वचनातून उपदेश करतील. सोबतच या सप्ताहभरामध्ये जेही उपदेश झालेले आहेत आपण युट्यूब SHS नंदुरबार या चॅनलवर जाऊन तारखेनुसार आपण बघू शकता. त्या पवित्र वचनांचा आपण लाभ घ्या. सोबतच उद्या चिल्ड्रन्स डे आहे. आम्हा सेवक वर्गांकडून लहान लेकरांना चिल्ड्रन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही देतो. प्रार्थना करूया. दयाळू प्रभू परमेश्वरा, आभार मानतो ही पवित्र वचन आमच्या कानी आली. परमेश्वरा, तुझं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. तुझं भय हे आम्हाला तुझी ओळख करून देतं. परमेश्वरा, तुझं भय हे आम्हाला पापापासून दूर ठेवतं. परमेश्वरा, तुझं भय हे आम्हाला समाधानी ठेवतं. इयोबाचं आणि योसेफाचं उदाहरण आम्ही आमच्या नजरेसमोर ठेवतो. आमच्या स्वभावाचे, मनुष्य स्वभावाचे असे ते होते, तरी प्रभू ते विश्वासात स्थिर होते. आम्ही देखील विश्वासात स्थिर राहावं यासाठी दिलेल्या या प्रोत्साहन प्रवचनांसाठी आम्ही आभार मानतो आणि तुझ्या सेवकासाठी तुझी स्तुती करतो. सायंकाळी आम्हा प्रत्येकाचा प्रतिपाळ कर. रात्री चांगली शांत सुखाची झोप दे आणि उद्याचा नवीन दिवस तुझ्या गौरवासाठी दाखव. सर्व गोष्टी आणि सर्व कार्य तुझ्या हातात आम्ही देतो. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्याला सोडतो तसेच तू आमच्या आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझे झाले. आमेन. आणि आता दे बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता, पवित्र वचन ऐकणारे आणि पाहणारे प्रियजन, SHS नंदुरबार व त्यातील असलेल्या सर्व मंडळ्या व तुझं पवित्र वचन घेऊन आलेले सेवक गण याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखितो करम प्रतिपाल. आमेन. पुढचा सप्ताह हा आपला मंडळीचा गृहसण असणार आहे. दिनांक 15 ते 22 हा आपला गृहसण सप्ताह असणार आहे. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे, सायंकाळी ऑनलाईन आपण 6 वाजता भक्ती असणार आहे. कृपया करून SHS नंदुरबार यावरती आपण या भक्तीचा लाभ घ्या. विविध उपदेश आपल्याकडे येतील. विविध प्रचारक हे पवित्र वचनातून आपल्याशी बोलतील. तर येता सप्ताह गृहसण या अनुषंगाने आपण सायंकाळचं मनन चिंतन पाहावं. देवबाप आपल्याला आशीर्वादित करो. सलाम.